21वा दिवस सकाळी 7 वाजता। तेरी झलक शर्फी श्रीवल्ली नैना मदक बर्फी, तेरी झलक शर्फी श्रीवल्ली बातें करे दो हरफी। फुल प्रोटेक्शन। सकाळी 8 वाजता। कोण कपडे धुवून गेलं बाहेरून? चलो धोबे मॅम थांबा, मला माझा चेहरा पण धुवायचा आहे प्लीज। या तुम्हाला पण धुवून काढते, टाका। खेकड्याचा डान्स पण करून दाखव ह्याच्यातच। खेकड्याचा डान्स आहे हा। कॅमेरा फॉलो करते मला। खेकडा पण खेकड्याचं बेस्ट होतं। खेकडा आमच्या गावातला खेकडा। तिने 47 खेकडे असेच पकडले कारण की तिने ऑब्झर्व केलं की ते खेकडे। तुला केस नाही कापायचे? सकाळी 8:30 वाजता। तू कापते आता? हा फणी बावधन मध्ये दुकान टाकायला हरकत नाही बघा। सकाळी 9:30 वाजता। तिला सांगायला पाहिजे होतं की पण नाही क्यूट वाटतंय। छोटे झाले ते यार, छोटे झाले पण नॉर्मल तेवढंच असतं। तू तिला सांगायला पाहिजे होतं तुला ती मला एवढे बोलली मी एवढं मी सांगितलं होतं गप्पस खूप छोटे झाले ना। केस आहेत वाढतील बघ खूप छोटे झाले ना। अरे देवा माझे केस तेव्हा छोटे झाले ना खूप। शॉर्ट झाले शॉर्ट झाले। अरे पण ऐक तर शॉर्ट झाले पण खराब नाही दिसते। हो क्यूट दिसते। आम्ही तुम्हाला दाखवायला आलो रमशा सोबत जे घडलंय ते। अजून कोण राहिलंय? रसिका चल रसिका आली, पाणी बंद ये इकडे उभी राहा। इथे उभी राहा। आता टर्न मार माझ्या गावात हे काय केलं? आम्ही डोरा खूप एक्सप्लोर केला। तू गावातून जास्त साईड पार्टीशन करेल मी। दाखव तरी साईड पार्टीशन। मला सगळ्यांना दाखवू दे पहिले। सकाळी 10 वाजता। तुम्हाला कोल्हापूरचा तांबडा पांढरा माहितीये का? माहिती की? वा रोज खात असेल की नाही? रोज नाही खात, फक्त दिवसातून 2दा खात। तुम्हाला सांगतो गोष्ट तांबड्या पांढऱ्याची। आपल्या कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांच्याकडे पाहुण्यांची रांगच रांग हो मेजवानीसाठी। तर एक दिवस ब्रिटिश अधिकारी आला। बर छत्रपती शाहू महाराजांनी हे असा बेत बनवला होता। अहो मांसाहार बेत हो। आता मांसाहार बेत म्हणलं की कट आलाच की। मग काय अधिकारी जेवायला बसला, त्यांनी एक घास खाल्ला। वाटीकडे बघितलं, म्हणलं काहीतरी वेगळं आहे। त्यांनी वाटी उचलली आणि मारला भुरका। काय झालं असेल त्याचं? त्या अधिकाऱ्याची बी अशीच बोबडी वळली। म्हणजे काय हो, तोंडाचा जाळच हो। मग काय आपल्या छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या आचार्याला बोलवलं आणि सांगितलं, अरे बाबा काय केलंस तू, एवढं तिखट जेवण करते होय? तू म्हणला नाही चुकलं माझं, मला जरासं येळ द्या, मी काहीतरी करतो म्हणून। तो गेला आणि अळणी घेऊन आला। अळणी दिला अधिकाऱ्याला। अधिकाऱ्यांना अळणी प्यायल्यावर अधिकाऱ्याला ते अळणी आवडलं। पण काय आचार्याच्या कुठेतरी मनाला लागलं की असं अळणी कुठं द्यायचं आपल्या पाहुण्यासनी। मग तो म्हणला थोडासा येळ द्या, मी काहीतरी जरा अजून काहीतरी बनवून आणतो। मग तो गेला आणि त्यांनी त्याच्यावर काहीतरी संस्कार केले। संस्कार केल्यानंतर पांढऱ्या रस्त्याचा जन्म झाला। मंडळी तुम्हाला सांगतो, हे फक्त आताच नाही, त्याचा इतिहास जवळजवळ 150 वर्षापूर्वीचा आहे। आणि तेव्हापासून कोल्हापूरचा तांबडा आणि पांढरा असा फेमस झालाय जगामध्ये। लय भारी। तुम्ही कसं आता जगामध्ये फेमस झालेत काळू न बाळू, अगदी तसंच झालं। कौतुक केलं की तुम्ही लय लाडत येते बघा। तोंड बघा तोंड। आता जाळ काढू का? नाही नको ना, जा बोलवा। तुझा अयो
नमस्कार. राम राम. सुप्रभात. कसं काय, बरं आहे ना व? एक नंबर. काय म्हणते मालकीनबाई? एकदम छान. आज आपल्याला करायची एक लुटूपुटूची मोहीम. मी वेगवेगळ्या पदार्थांची तुम्हाला नावं सांगणार. ती कुठल्या प्रांतातली आहेत हे तुम्हाला सांगायचंय. ओके. म्हणजे कुठच्या विभागातली. मांडे. कधीच ऐकलं नाही. हो. पायाच्या काय बोलते? हे मांड्या असतात, मांड्या. मांडे म्हणजे पुरणपोळी सारखा पदार्थ असतो, त्यात पुरण भरलेलं असतं. पुरणपोळी जरा छोटी असते, मांडे हे जरा मोठे असतात. रुमाली रोटी माहितीये, तसं मांडे असतात. चुलीवरती मडकं ठेवायचं उपडं आणि त्याच्यावरती ते असे मांडे तयार करतात थापून. पटापट सांगा लवकर. येतल कुठच्या भागातला असेल मांडे हा पदार्थ? काय उत्तर आलं नाही तर कोणाला तरी शिक्षा आहे. खानदेश. हेतल सुटली. आता तुझ्याकडे येऊया आपण. माडग हा पदार्थ कुठला आहे? विदर्भ. नाही, इकडे. हा पदार्थ जो आहे तो पश्चिम महाराष्ट्रातला आहे. आता काय करायचं सांगतो. हात असे मागे घ्यायचे. हा, आता त्यातला एक भाग कोथिंबीरीचा खाऊन टाकायचा. अंकिता, पदार्थाचं नाव सांगतो, पटकन सांग. सुशीला. ही तर काकी आहे. तुझ्यासाठी समज कुरमुऱ्याचे पोहे. मला सुशीला बोल. त्याला सुशीला म्हणतात. मराठवाडा. उत्तर चुकलेलं. ये इकडे. श्रीजा, सांबार वडी. कोकण असू शकतो. या. खायच्या आधी तुला एक इंटरेस्टिंग माहिती देतो. आता ही जे खाणार आहे त्याला सांबार म्हणतात विदर्भात. कोथिंबीरला सांबार म्हणतात आणि त्याच्या वेगळ्या वड्या बनतात, त्याला म्हणतात सांबार वडी. आणि कुठे बनतात त्या? विदर्भात. या. तनया, माणिक पैंजण हा पदार्थ कुठला आहे? मराठवाडा. फोडणीच्या पोळीला मराठवाड्यामध्ये माणिक पैंजण म्हणतात. चला संस्कृतीला काय विचारूयात. गोळा भात. गोळा भात. गोळा भात. विदर्भ. कसा असतो गोळा भात? गोळा भात गोल असतो. गोल असतो. गोळा. बेसनाचे गोळे असतात आणि ते भातात टाकतात. ते मिक्स करून दोन्ही खातात, म्हणून मग तो गोळा भात असं म्हटलं जातं. यमी. आता मूळ मोहिमेकडे वळूयात. येस. आजची मोहीम असणार आहे बावधानची किचन क्वीन. तर मग आता टीम पाडूयात. पहिल्या संघामध्ये आहे श्रेजा, अंकिता, स्नेहा, रमशा आणि क्षमा. आता मोहीम लक्षात घ्या काय करायचंय. आज काय पदार्थ बनवायचे ते आधी मी तुम्हाला सांगतो. भाकरी, भरल्या वांग्याची भाजी, ठेचा आणि जिलबी. सगळ्यात आधी काय करावं लागणार आहे? गावात जावं लागणार आहे. आणि गावात नुसतं जायचं नाहीये, गावातल्यांना विनंती करायची आम्हाला सगळं सामान द्या. या मोहिमेची जी काही साहित्य तुम्हाला लागणार आहे त्यासाठी तुम्हाला पैसे मिळणार नाहीयेत. आणि एवढंच नाहीये तर त्यानंतर तुम्हाला गावात जाऊन सुगरण शोधायचे. सुगरण काय असतं? काकू, मावशी ज्या कोणी असतील त्या शोधायच्या आहेत आणि त्यांच्याकडनं हे पदार्थ बनवून नाही घ्यायचे, त्यांच्याकडनं हे पदार्थ शिकून घ्यायचे. आणि जिलबी कशी बनवायची यासाठी तुम्हाला 2 दुकानांमध्ये पाठवलं जाईल. आणि हे सगळं तुम्हाला चुलीवरती बनवायचं. आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला. तुम्ही हे काही जेवण तयार करणार आहात त्याचा आस्वाद घेण्यासाठी विशेष पाहुणे येणार आहेत. ऍडेड प्रेशर. त्यामुळे जरा व्यवस्थित करा. चला लागा तयारीला. नवी मोहीम, नवी जबाबदारी. आता सुगरण शोधणार आमच्या पोरी.
बघू कोणाला मिळणार आणि कोणाचं घोडं मध्येच पेंट खाणार. सकाळी 11 वाजता. आज आम्ही सारे खवय्येच आज आम्ही जेवण बनवणार आहोत. आय थिंक या गावाच्या लोकांना माझ्या येण्याच्या अगोदरच कळतं सगळ्यांच्या डोर मध्ये ताळे लागलेले आहेत. आजी काकी कोणी आहे? आजी तुमच्याकडे टोपली आहे? मला माहितीये कोण गावात जे उत्कृष्ट जेवण बनवू शकतं. मला बोला कोण मला चांगलं जेवण बनवायला शिकवणार. शेंगदाणे कुठला दुकानात. काय करताय? काय करते आता तुम्हाला दिसाना होय. तुमच्याकडे भाकरीचं पीठ आहे का? आजी टोकरी आहे का तुमच्याकडे? मागून सामान दारोदारी जोरात चालली आहे बघा यांची तयारी. बघू कोण कुणावर पडतंय भारी. मला थोडं पीठ पाहिजे होतं भाकरीचं, द्याल का? भाकरीचं पीठ देते ज्वारी वगैरे काही साफ करून वगैरे द्याल ना? हा चालेल. एवढी सगळं साफ करून द्या मग मी तुम्हाला पीठ देणार. एवढं सगळं? एवढं साफ करून मला दिल्यानंतर अर्ध्या तासात परत जायचंय. मग एवढं साफ केल्यानंतरच मी तुम्हाला पीठ देणार ना. थोडंसं डिस्काउंट द्या ना, एवढंच कर. नाही एवढं सगळं साफ करून द्या. काकी नाहीये मग मी तुम्हाला पीठ कसं देणार? तुमचं नाही माझं नाही, आपण अर्धा अर्धा करूया. ठीक आहे झालं हे घ्या. झालं झालं. पीठ एवढंच? हा एवढंच. अजून द्या ना थोडं. नाही तू ज्वारी साफ केली तेवढंच दिले मी. नाही याच्यापेक्षा जास्त केली. नाही एवढंच झालेलं आहे पीठ. नाही थोडंच आहे, प्लीज द्या अजून एक मला. काम कर तुला अजून पीठ पाहिजे असेल तर माझ्या मुलासंग लग्न कर. जाऊ दे, मी एवढंच पीठ घेऊन जाते. मला लग्न बिग्न नका करायला लावू. वांग तर पाहिजे ना, वांग्याशिवाय कसं? वांग्याशिवाय आपण इकडेच हरलो. आपलंच वांग होईल. वांग आहे? बनवलेलं आहे का आता? बनवलेलं नाहीये ना. बनवलेलं असेल तरी चालेल, मी 2 घास खाईन. वांगी असेल तरी चालेल. वांगी आहेत का? वांगी आहे. वांग्यासाठी आम्हाला खूप वर खाली करावं लागलं. इथून तिथे पळालो, तिथून इथे पळालो. आजीला विचारलं, आजोबाला विचारलं, काका काकू 100 लोकांना विचारलं. मग मी लास्ट घरात गेले आणि लास्ट घरात आम्हाला वांगे मिळाले. अरे भरपूर वांगी आहे तुमच्याकडे तर. 3 वाव. मी आली आहे तुमच्याकडे भाज्या घ्यायला. अरे वा 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 वा. चला ठीक आहे. मी चालली माझं ठेच्यावाली. मला कोथिंबीर हवी आहे. मला भाकरी बनवायची आहे, तर त्याचं काही आटा असेल, पीठ असेल तुमच्याकडे भाकरीचं, द्याल मला थोडंसं. 2 गोष्टी मला मिळाल्या आहेत, तेल आणि पीठ. परात हवाय, कढई आणि तवा. चालेल. ही खूप चांगली गोष्ट आहे की पटकन 3 गोष्टी एकाच घरातून मिळून जात आहेत. सगळं काही आम्हाला खूप म्हणजे थोडं इकडे तिकडे फिरावं लागलं, पण खूप लवकर आम्हाला गोष्ट मिळत होती. थँक्यू आजी. एवढी नको, थोडीशीच द्या. हां बस. कांदा थँक्यू. तुला सगळं करायचं. हो. लसूण, अद्रक, जिरा कशात द्यायचं? पिशवीत टाका सगळं. आय थिंक मला 500 रुपयाचं तरी सामान असेल जे मी घेतलंय, आणि हे मला सगळं फ्रीमध्ये दिलेलं आहे. हेच फरक आहे गावात आणि शहरामध्ये. गावात या प्रेमाने सगळे देते. मी ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी आणल्या आहेत. मला जेवढी भांडी घ्यायची होती मी घेतली आहे. जेवढी पण सामग्री लागते मिरचीच्या ठेचासाठी इकडे कलेक्ट केलेलं आहे. तुम्ही कधी हे बनवणार आहे? आता अरे बापरे. कोण आहे का दुसरं? तुम्ही आम्हाला शिकवणार? ठेचा, भाकरी आणि भरलेले वांग. काय बनवलेलं आहे का? आहे की भाजी आहे. मी टेस्ट करू शकते? हो. थोडी भूक पण लागली, दुपारचा टाइम आहे. ओके चालेल ना. टेस्ट केल्याशिवाय कोणालाही अप्रूव्हच नाही करणार की ते आम्हाला कुकिंग शिकवणार.
तर आपल्याला अलका आंटी आणि पूजा दीदी मिळाली आहे आणि ते आपल्याला शिकवणार जेवण कसं बनवतं. तो गाईस आम्हाला खूप चांगलं ताई भेटली आहे, सुगरण, जे आम्हाला शिकवणार जेवण बनवायला. एक चुलीने खूप वेळ जाणार. याच्या अलावा दुसरी चूल मी कुठून घेऊ शकते? आहे का तुमच्याकडे? आहे की तिथं. कसं होतं? चूल पेटवण्याचं तुम्ही दोघं. हा तुम्ही घेऊन या दोघी. चूल इथे, चूल इकडे आहे. अरे आपलं सामान तिकडे राहिलंय. पटकन घेऊन या, वेळ नाही आपल्याकडे. आणि मध्येच प्रेस करायचं. एवढा धूर काय गावातले डास मारायचं ठरवलं का काय? लढाई में बढाई. पोरीला चूल पेटल ना ग बाई. मी जेव्हा ते चूल पेटवायचा प्रयत्न करत होती ना, डोळ्यातून अश्रू निघायला लागले. कांदा कसा बारीक चिरायचा ना? दीदी अजून सुख आहे, काय करू? थोडंसं पाणी घ्यायचं. नारळ फोडायला बसले. नारळ फोडत अर्धा तास गेला, मला कळालं नाही. ते पहिले सोलावं लागतं, मग फोडावं लागतं, मग ते फोडल्यानंतर अजून काहीतरी फोडून मधलं काढावं लागतं. इतके कष्ट आहेत नारळ फोडायचं म्हणजे. मग ते घिसायला लागतं. घिसत बसले होते मी. माझे हात पण घिसले. हे बघा माझी स्किन निघाली आहे. वाव, मला असं वाटतं की ऑलरेडी तुझं लग्न झालंय. जसे आपण गौऱ्या थापतो, निवड टाकतो भिंतीवर, तसंच मी आता तिथपर्यंत डायरेक्ट मी तव्यावर माझी भाकरी उडून उडून जाणार आहे. असं करायचं. कसं घेतलंय तू? इकडनं दमला. चुकलं. रे उलटी झाली भाकरी. बस ओम भट स्वाहा. थापणे सुटते. डोळेच उघडता नाहीयेत, काय शिकणार आहे? नाकातून आणि डोळ्यातून पाणीच आहे ब्रो. एक बॉटल जरा लांब ठेव. बॉटल एक साईडने मेल्ट झालं. माझ्या ड्रेसला मॅच करते माझी भाकरी. तुम्ही पण छान झालं. ताईने पण खूप चांगलं जेवण बनवायला शिकवलंय. आता बघूया संध्याकाळी कसं होणार आहे. चला 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 जाऊ बाई गावात. खाऊ बाई गावात. थँक्यू सो मच. काकू चला आम्ही येतो. चला. कुठे निघायला? हे कोण आवरायचं? सॉरी. आम्ही त्यानंतर गेलो जलेबीच्या दुकानात. दादा आज आमची मोहीम आहे. आम्हाला जलेबी कसं बनवायचं आहे ते शिकायचं आहे. आणि आम्हाला सांगा की हे बॅटर कसं बनवतात. म्हणजे पीठ असतं जिलेबीचं, ते कमीत कमी 1 ते 2 दिवस अगोदर लावून ठेवावं लागतं. आंबट येतात दही असायचं. जलेबी बाई थोडंसं लावलंय. अगं साप नाही काढायचे, जलेबी बनवायची आपल्याला. साप नको बनवूस. मी बोलली ना तिला रोजचं प्रॅक्टिस आहे. तुम्ही म्हटलं तुम्ही काळजी नका करू. अंश आहे ना तुमच्या टीम मध्ये, मी जलेबी बनवणार. रात्री 8 वाजता. तर मंडळी, आमच्या मुलींच्या खमंग चर्चा आणि चटकदार कल्पना तुम्ही नेहमी ऐकतच असता हो. पण आज काय आहे? आज खरा कट रंगणार आहे. तसं ना हो, काय आज मेजवानीचा कट रंगणार आहे. काळू समजी तयारी झाली काय? झाली मी तुम्हाला काय म्हटलं होतं?
की कोणत्या तरी खास पाहुण्याला आपण आज इथे बोलवणार आहे. हो. तर आता आपल्या पारावर येत आहेत ज्यांनी शून्यातून साम्राज्य निर्माण केलं, विविध खाद्यपदार्थ बनवून लोकांचं मन जिंकलं, ज्यांच्या हातात आहे जादू, वेगवेगळे चटकदार पदार्थ बनवून करतात सगळ्यांना काबू, स्वयंपाकघरात ज्यांचा चेहरा असतो हसरा, अशा मधुरा रेसिपीच्या मधुरात मधुराजी, सगळ्यांच्या मनात एक प्रश्न आहे, तर त्यांच्या वतीने मी तुम्हाला विचारतो, तुमचा एखादा पदार्थ कधी फसतो का हो? कायमच फसतो. मला असं वाटतं की आपण चुकांमधूनच शिकत जातो आणि जशी मी स्वयंपाकाची सुरुवात करत गेले तसतशी फसत फसत शिकत गेले. त्या पुऱ्या तुम्हाला घाबरूनच फुगतात का? पण आज आमच्या ज्या मुलींनी स्वयंपाकाची मोहीम करायचं ठरवलंय, म्हणजे दिवसभर त्यांनी तालीम सुद्धा घेतली आहे, तर काही टिप्स तुम्ही द्याल का त्यांना त्या मोहिमेसाठी? स्वयंपाक करताना पहिले सुरू करायच्या आधी हायजीन सगळ्यात महत्त्वाचं. त्यानंतर पूर्वतयारी व्यवस्थित हवी आणि थोडासा ताळमेळ घालणं गरजेचं आहे की पदार्थ कुठला बनवायचा त्या अनुषंगाने. आणि मुळात हसत राहणं गरजेचं. येस, तुमचा जो भाव आहे मनातला तो पदार्थांमध्ये होतो. सो कळलं तुम्हाला? स्वयंपाकाला सुरुवात करण्याच्या आधी, आपल्या मोहिमेला सुरुवात करण्याच्या आधी मधुराजींच्या हस्ते आपण चुलीची पूजा करून घेऊया. आणि आता वेळ झालेली आहे मोहिमेची. कोण ठरते बावधन किचन क्वीन? बरं, पुन्हा सांगतो, नीट लक्ष देऊ नये का काय काय बनवायचंय ते. 2 भाकऱ्या, 7 ते 8 भरली वांगी, ठीक आहे, वाटीभर ठेचा आणि 5 जिलब्या. ओके. तुम्हाला मिळणार आहेत फक्त 30 मिनिटं. 30 मिनिटात हे सगळं पूर्ण करायचंय. मधुराची वेळ बरोबर आहे? पाहुण्यांनी आणि आपले जे परीक्षक आहेत त्यांनी शिक्कामोर्तब केलेला आहे. अर्धा तास 30 मिनिटं. तुमची वेळ सुरू होते आता. चला बघूया. बाकीचं काम नाही करू शकत. तयार झालेलं आहे, चुला पेटवलेला आहे. आम्ही आमचा सिग्नेचर जेव्हा अनाउन्समेंट झाली की 30 मिनिट आहे तुमच्याकडे, तेव्हा आमच्या पायाखालची जमीन असं कुठेतरी गेली. युजली आम्हाला चहा बनवायला पण वाड्यात 1 तास लागतो आणि इकडे आम्हाला 30 मिनिटात अख्खा जेवण बनवायचं होतं. थाळा आलेला आहे आणि तिकडं पीठ चाललंय थाळ्यामध्ये. रामशा तिथं कांद्याची फोलकाट काढतीय आणि लसूण सोलतेस. स्नेहा, लसूण सोलतेस. स्नेहा आणि रमशा, चूल पेटवली की होम पेटवलाय? जा काळू बस जाऊ. नाही काय भांडी चांगली तापतायत, पण त्यात पदार्थ कधी टाकले जाणार आहेत याची जरा उत्सुकता लागली आहे. आणि कामं सुद्धा व्यवस्थित वाटून घेतलेली दिसतात. मी छोटे छोटे वांगे घेते कारण ते पटकन शिजणार. या साडीवाल्या ज्या मुली आहेत त्यांचं नियोजन चांगलं आहे. असे हलवा पण लागते चमच्या बिमच्यानी. मला वाटतं या गटात सगळा समन्वय म्हणजे एकतर प्लॅनिंग खूप छान आहे आणि कोऑर्डिनेशन जे आहे तेही छान आहे. कोऑर्डिनेशन खूप चांगली होती, त्यामुळे मला असं वाटते सगळ्यांनी गपचूप विदाऊट एक शब्द बोलून त्यांनी त्यांचे कामं केले. 1 मिनिट, मी गुळाचा पाक करणार आहे, थांबा. हे चूल जरी असलं तरी अग्नीला देवता मानतात. इतका छान सुवास दरवळतोय चूल पेटवल्याचा. चाचणीमध्ये इलायची पण टाकलेली ताकी मला थोडे ब्राउनी पॉइंट्स भेटेल. त्या ग्रुपमध्ये ज्या मुली आहेत ना, 5 मधून 4 मुलींना जेवण बनवता येतं आणि या ग्रुपमध्ये 4 मुलींना जेवण बनवता येत नाही आणि आम्ही टोटली डिपेंडेंट होतो स्टेजावरती. ते ठेचा काढ आणि मग ते ठेचा ठेचत बसा, ठीक आहे?
मला असं म्हणता भाजी किंवा त्याची सुरुवात आहे ती केलेली आहे आणि एका गटाने भाकरीची सुरुवात केलेली आहे. हा मासा नाही ठेचायचे, बारीक मी सांगते. पाणी निघून जाऊ ठेचा दे. पचावा तर त्याआधी जर मिरच्या तेलावरती जर परतून घेतल्या तर तो खाल्ल्यानंतर पचतो. अच्छा, मिरची हे करायची म्हणजे पहिले. तर माझे पहिले 10 मिनिट्स मध्ये मी फक्त रडते, कारण की मला ते सहन नाही होत गरम गरम धूर. कांदा आणि कोथिंबीर अतिशय सुंदर कट झालेलं. आमचे हेच स्ट्रॅटेजी होती की श्रेजा जे बोलेल ते आम्ही करायचं, कारण आम्हाला दुसरं काहीच येत नाही. साखरेचा पाक झालाय गाईस. आता मला फर्स्ट पेस्ट जे आपण टाकतो ना ते तेलात फ्राय करायला ते पाहिजे. ते नाही आहे तर एक काम करशील तू, जलेबीचं तेल चालू कर गरम करायला. मी तिला सांगितलं जा वर्षा तू लवकर तेल गरम कर आणि जलेबी सुरू कर, कारण की आपलं पाक झालेलं आहे. आणि तिने ते ऐकलं, तिने माझ्यावरती तेवढा विश्वास ठेवला. यांची भाकरी पण मस्त, यांची भाकरी बी मस्त झालेली आहे. काय वाटतंय भाकरी बघून? मस्त, व्यवस्थित पातळसर थापली गेली. पाणी निघते तरी ती भाकरी तिच्या डोळ्यात अतिशय व्यवस्थित केलेली वाटते. दादा तिच्या डोळ्यातनं पाणी निघतं, आमच्या तोंडाला पाणी आलं हे सगळं बघून. आणि मस्त खलबत्ता वगैरे भाकरी पलटी मारली. आमची स्ट्रॅटेजी अशी होती की किती पण असू दे चूल खाली ठेवायचीच नाही, त्याच्यावरती काही ना काहीतरी असायलाच पाहिजे. वर्षाचं जिलेबीचं पीठ तयार आहे बाबा. ते तयार झालं. मी तर इकडे थांबतो असं आलं मला. टाकलं लगेच घेतो. फुकते माझी भाकरी फुकते. क्षमा खूप नाजूकपणे कुरवाळतेस भाकरीला. छान दिसणार. मेकअप बिकअप आणून देऊ का करायला छान दिसायला? हे बघ ह्याच्यातून निघतच नाहीये. असं गोल गोल केलं. अरे इकडे जिलेबी पडणं झाले, मी थांबलोय जिलेबीसाठी. आधी तर ती होतच नव्हती जिलेबी, तर मग 2 कपड्याच्या बदले 1 कपडा काढला आणि एका कपड्याचाच बनवला. एकदम मस्त झाली. तिकडे पडलेली आहे. अरे जिलेबी पडली. तिकडे बघा, जोर लावा. त्यांचं झालं. यांचं पण पीठ तयार दिसतंय. बरं तुम्हाला सगळ्यांना सांगतोय अर्धी वेळ संपलेली आहे, फक्त 15 मिनिटं उरली आहेत. लवकर होत का नाही. थांब मी करते. आरामात करा गाईस, होईल सगळं होईल. आई मध्यावरती चूल भिजली आहे बाबा. पेटली असा. नेहा खूप हळू मार. हळू मार. चला पेटायला पाहिजे. चला चला फक्त 10 मिनिटं राहिलेली आहेत. फक्त वांग पटकन शिजावं ना, तर वांग्यांच्या फोडीला चिमूटभर मीठ लावा. मिठाने पाणी सुटतं आणि ते पटकन शिजतं. अच्छा, वांग्याला मीठ लावा तर फटकन शिजतील. अर्धी तर वांगी पडली बी याच्यात. वांगी पडली. जलेबी बनवू दे, एक जलेबी तरी बनवू दे. भाकरी एक होऊ दे, भाकरी इम्पॉर्टंट आहे. काढा ते काढा. ए अरे कुठे गेली दादा? इकडे इकडे ही आयडिया बघा. वा श्रेजा, हे बघा, हे चुलीत भाकर टाकून ती शेकते. आणि म्हणजे हा खरा पारंपरिक पद्धतीने त्याचा भाकरी भाजत्याचा म्हणता येईल. श्रेजा खूप छान. गाईस पहिला मसाला कुठे भाजीत टाकायचा? हे लवकर दे. मला जिरा पास कर ना. झालंय बऱ्यापैकी. बघा, साडी गँग इज रॉकिंग. आणि इथं ठेसा बी तयार झालेला आहे यांचा. वा थोडीशी एक नंबर वाढवला असं थोडासा, तर मला असं वाटतं की अंकिताचं काय चाललं, जिलेबीचं पीठ घेऊन रामशा बी तयार आहे. ठेव. ठेचा झालाय. पाक तयार आहे का जिलेबीत? हे पाक आहे. पाक तयार आहे. गुळाचा बनवलाय, गुळाचा. वा उकळलेलं आहे तेल. मला असं वाटतं तुम्ही सुरू करू शकता पटकन. मला वाटतं जिलेब्या बी झाल्यात. मला माहिती आहे काळूचा डोळा कशावर येते. जिलेबीकडेच लक्ष आहे. कवाच एकदा जिलेबी होती. मला सगळंच खायचंय. वा काय सुंदर टाकते टेस्ट. काय मस्त टाकते. वा वा वा. तुम्ही कुठल्या पद्धतीने आता त्याला गार्निशिंग करता येते तुमच्यावरती आहे. चला 10 9 आयो 8 7 6 5 4 3 2 1 थांबा. चला ज्यांची थाळी तयार असेल त्यांनी थाळी घेऊन या.
मधुराजी भाकरीला पापुद्रास बरोबर आहे. बरोबर झाली. छान आहे छान आहे छान म्हणाल. या, छान आहे छान आहे. पण वांग पूर्ण कच्च. वांग पूर्ण कच्च आहे. रस्सा एकदम अस्सल गावरान वाटतं. अस्सल गावरान. रस्सा रस्सा असं केलेलं आहे. ठेचा जुळून आलाय. जुळून आलाय. चव अगदी दोन्हीचे परफेक्ट परफेक्ट आहे. वांग फक्त वांग शिजलं नाही. जिलबी मला हा हलवा जास्त वाटतो. किती टेस्टी आहे. वा ठीक आहे जिलबी ठीकठाक. नाही नाही मी स्वीट नाही झालंय. जिलबी नाही जमलेले. ठीक आहे पण बाकी सगळं तर बाकी छान खूप उत्तम. आता दुसरी थाळी. ही भाकरीला पापुद्रा छान आहे. अच्छा. आणि खरपूस भाजली गेली. ओके. वांग शिजलेलं. लास्ट पर्यंत ना वांगी एवढी जास्त शिजलेली नव्हती, तर मी रसिकाला बोलली खालची वांगी काढ एकदम, बिकॉज ती पकली असेल. खालची वांगी तरी झाली असेल ना, तर तिने एकदम खालची एकदम छोटी वांगी होती ती काढली आणि फटाफट टाकली त्याच्यात. त्याच्यामुळे ते शिजलेलं टेस्ट तर आलं. त्याचा कव्हर नाही शिजलेला, पण आतला जो गर आहे तो शिजलेला. रस्सा तिखट मीठ वगैरे अचूक. चुलीवरची गावरान भरली वांगी. ठेचा. थोडंसं मीठ जास्त झालंय ठेचा. सॉरी इट्स ओके इट्स ओके. यांचा हलवा तरी नाही दिसत आहे. हलवा दिसत नाहीये. कुरकुरीत पण आहे. म्हणजे परफेक्ट जिलबी झालेली आहे. रस आतपर्यंत मुरला. तुम्हीच सांगा निकाल आता काय. अचूक छान पदार्थ कुठले शिजले असतील तर या थाळीमध्ये. हा गट विजेता गट आहे. आज या मुलींनी एकही रुपया खर्च न करता कष्टानं सगळं मिळवलंय आणि गावकऱ्यांनी काही कमी नाही केलं. आज यांच्या जेवणाला जो स्वाद आला तो स्वाद यांच्या कष्टाचा, प्रामाणिकपणाचा आणि एकीचा होता. तुमचा प्रयत्न खूप छान होता. कुठेतरी कमी जास्त झालं. मधुराजी तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन इथे आलात वेळात वेळ काढून. धन्यवाद आणि मनापासून आभार. विजेता गट काय विजयाचं रहस्य काय आहे? आधीच आम्ही डिसाईड केलेलं की कोणाला काय करायचंय आणि कोऑर्डिनेशन. मला असं वाटतं की कोणीच असं हे नको की अरे हे करूया ते करूया असं करूया तसं, आणि त्यामुळेच विजेत्यांसाठी काय आहे बक्षीस. चला दाखवतो यांच्यासाठी बक्षीस काय. आता जाऊया आपल्या दुसऱ्या गटाकडे. मला असं वाटतं आज एक्सपेरिमेंट नाही करायला पाहिजे होतं. आणि ते थोडंसं कोऑर्डिनेशन पण आय थिंक आम्हाला कळालं नाही, कारण एक्सपिरियन्स कमी पडला. तर एक्सपिरियन्स नॉलेज ते कमी होतं. बरोबर. मोहीम झाल्यावर काय होतं, जो हरतो त्याला मिळते सजा. बरोबर. पण इथे शिक्षा पूर्ण गटाला नाही होणार. फक्त एकाला होणार. आणि तुम्हाला तुमच्यातलं एक नाव सांगायचंय की कुठेतरी त्याचा हातभार कमी पडला आणि म्हणून तुम्ही हारलात. आम्ही खरं सांगू तर शेजाला फॉलो करत होते तुझे सगळे इन्स्ट्रक्शन्स. तर शेजा मला माहिती आहे. अंकिता पटकन एक नाव सांग. अंकिता माझं नाव घे.
माझं नाव घे. ठीक आहे. रेजा. इट्स ओके, चालेल मला. दादा आता टीम आहे तर सगळ्यांनीच केलंय ना, म्हणजे असं. ठीक आहे, सगळ्यांना वाटू. मी करते. राहू दे, तुम्ही नका करू. तुम्ही चांगलं काम केलं, प्लीज. मला वाटतं सगळ्यां टीम म्हणजे टीम असायला पाहिजे. जिंकलो तरी टीम जिंकते, हारली तरी टीम हारते. माझं हे मान्य. अरे बरोबर बोलतेस तू. आपण प्लीज. काय खेळाचे नियम आहेत, आमचे नियम आहेत, त्यामुळे कोणतरी एक. मी येते ना दादा. आय थिंक आम्ही सगळ्यांना ते हे सगळ्यांना सजा मिळायला पाहिजे. असं नका करू ना. मी आज शेवटची संधी देतो तुम्हाला. किती जणांना वाटतं की सगळ्यांना शिक्षा भोगायची? मग टीम म्हणून अजूनही तुमचं एकमत नाहीये. सगळ्यांनी मिळून. मला नाही करायचं. त्यांनी केवढ्या इझिली श्रेजाचं नाव घेतलं. त्यांना स्वतःला एकदा विचार नाही आला की आपण कुठेतरी कमी पडलो, त्याच्यामुळे आपण कोणाला दुसऱ्याला सजा देतोय ज्याची अजिबात पण कशा गोष्टीत चुकी नव्हती. म्हणजे श्रेजाने ही शिक्षा घेतली तर तुला चालणार आहे? तिला स्वतःवरून घ्यायची आहे. तिची चुकी नव्हती तर आम्ही कुठे बोललो तिची चुकी आहे? मग तिला तुम्ही करताय. अरे आम्ही आमचं बघून घेऊ ससा. आणि दादा ती अशी आहे ना, जर कोणाचं पण तब्येत खराब असेल तर ती सगळ्यांचं काम करून घेते न बोलता. बघा, कारण ना स्टेजा जर तिथे असली असती ना तर ती जिंकली असती. स्टेजाचं एकटीचं नाही, आम्हा चौघांना नाही येत होतं तर सगळ्यांचं आहे मला वाटतं. व्हेरी गुड. बरोबर बोल. अंकिता, मला कुकिंगचा ए पण नाही येत, तरी मी आज ट्राय केलंय. आणि श्रेजामुळेच ते बोलतात ना, एक कॉन्फिडन्स होता आणि आम्ही केलंय. आम्ही एकत्र घेऊ सगळं जी काही सजा आहे. जशी तुमची इच्छा. या इकडे. उघडा आणि बघा त्यात काय. नाही, तुला डॉक्टरांनी नाही सांगितलंय. मी विचार केलेला की रडणार नाहीये, पण याच्यामुळे रडावं लागेल. सॉरी. एकच खायचंय. क्षमा नको. जेव्हा आम्ही खाल्लं तेव्हा असं एकदम तोंड जळलं, घसा जळला आणि कानामधून असं, म्हणजे मी परत परत असं करत होते कारण कानामधून असं वाटत होतं की गरम हवा निघते. I'm really sorry guys. साखर द्या प्लीज. मला हेच सांगतो आम्ही की या विजेत्या संघाने आणि आपल्या मैत्रिणींना गोड भरवा. आता वेळ आली आहे मतदानाची. आजची मोहीम खूप छान पार पडली आणि तुम्ही पराभूत जरी असलात तरी एक निर्णय चांगला होता की तुम्ही एकजूट झालात. वा. चला
फर्स्ट वीक मध्ये. तर त्याच्यात दुसरं रात्री 11 वाजता ऍक्टिंग किती चांगली केलेली जेव्हा तू मला विचारलंस ना संस्कृती तू लिहिलं शिकली आहे तुला बघून तुझा पायाचं बघून तेव्हापासून मी ऍक्टिंग मला शिकायला लागली मी की ससा 21 वर्षाच्या वयात एवढी चांगली ऍक्टिंग करते मी 25 वर्षात नाही करू शकत. की मी ऍक्टिंग तुझ्याशी शिकलीये. हो काय करत होते आणि मी खूप गोष्टी ऍक्टिंग करतो नाही करत तू कॅमेरावरती वेगळी पर्सन ऑफ कॅमेरा वेगळी नाही आहेस असं. सॉरी स्नेहा ते फर्स्ट वीक मध्ये जेव्हा कोणाला ओळखत नव्हतं ना तेव्हा सगळे तसे होते. त्याच्यानंतर लोकांचं जे ऍक्च्युअली मन आहे ना त्यांनी केलेलं आहे. काय बेशरम सारखी बोलली ती. ज्या मुलीला मी पहिल्या दिवशी भेटलेली ना पुण्यामध्ये तू ती नाहीयेस. ऑफकोर्स कारण की तू पण ती नाहीयेस जी मी भेटलेली जिला कळलं ना. हॉस्पिटलला जाऊन जिने नाटक केलंय ते मला माहितीये पण मी ते बोलणार नाहीये कारण की मला अंडर द बेल्ट त्याची गरज नाहीये. स्टेजवरती जायच्या अगोदर वेगळं स्टेजवरती उतरल्यानंतर वेगळं. कोणाला पण विचार. मोहीम बघून तर नाही घाबरली ना. अरे मोहिमेच्या तिकडे घाबरली ना. हॉस्पिटलमध्ये हे तर नाही केलं ना मी. चल सगळ्यांना माहिती तू काय आहे. सगळ्यांना माहितीये मी काय ना म्हणून इकडे आहे मी कळलं ना. सेम आउट केल्यानंतर मी इकडे. चल रे हड. मला सगळे काढायची कोशिश करतात इन्क्लुडिंग यू पण मी इकडे टिकून आहे कारण की मी खरी काय स्नेहा उद्याचा दिवस बघूया. तू इकडे आहेस का. उद्या दिसेल तुला कोण राहणार. बघूया झालं काय म्हणजे जे मी सेपरेट कॉन्व्हर्सेशन सुरू होतं तिचं नाव पण स्वतःचं नाक टाकलं आणि ती ऍक्टिंग बोलायला लागली माझ्यावरती. जर ती मला बोलणार आहे मी चुप बसून ऐकून घेऊ का जेव्हा मी तिच्याशी बोलत पण नाहीये. मी काय बोलले तुला माहिती तरी का कोणामध्ये बोललीस तू. मला माहिती तरी का मी काय बोलले तुला माहिती ऐकून तरी घेतलं तुला माहिती ऐकलंस का. ससा तू ऐक तुझे डोकं आहे का तुला. तुझ्यापेक्षा जास्त आहे मी लोकांच्या मध्ये दिसतंय प्लीज. अरे बोलत पण नव्हती आम्ही आमचं काहीतरी कसं बोलू शकते. हॉस्पिटलमध्ये तू बघितलेस मी बघितलंय. तू पण जर आता माझ्या हाताबद्दल बोलली तिचं मत तुला वाटतं तू जे बोलते ते कधी पण बरोबर असं नसतं. चलो गुड नाईट. तू ऐकलंस तू 10 मिनिट बोलली मी तुला काही नाही बोलली ना आम्ही कोणीच मध्ये नाही पडलो त्याच्यात कारण आम्हाला पाहिजे होतं तू बोलावी. बोललीस संपव फिनिश. नको बाबा माझ्या कानावरती अजून फालतू गेली डिस्गस्टिंग नको पडू दे. बस बाद झालं आज दिवसाचं. मंडळी जय पराजयाची गोष्ट सोडली तर एका वेळी शहरात स्वयंपाकघरात न जाणाऱ्या मुलींनी आज जेवण बनवलं. इथल्या मायमाऊलींनी त्यांना शिकवलं आणि काल बिघडणारी भाकरी आज घडली. आणि या गावच्या मातीत राहून आमची ही नार सुगरण बनली. पण आज यांना कळून चुकलं की आयुष्यात कधी मिरची सारखा तिखटपणा येतो तेव्हा जिलबीचा गोडवा देणारी लोक आपलीच असतात.